प्रभू रामजीच्या वंशमध्ये एक अमरीश नावाचे राजे जन्माला आले. ते कृष्णाची खूप भक्ती करत होते. नियमाने एकादशीचं व्रत करत होते. त्यांनी संकल्प केला होता की मी एकादशीचं व्रत हे 12 महिने नियमानं करील. ते नियमानं 12 एकादशीचं व्रत त्यांनी केलं. आखरीची जे एकादशी होती त्या एकादशीच्या व्रताला खूप लोक त्यांची वाहवा करत होते की अमरीश राजे हे किती नियमानं एकादशी करतात, नियमानं त्याचं पारण करतात, खूप मोठे राजे आहे, खूप मोठे भक्त आहेत. हे त्यांचं बोलणं दुर्वासा ऋषी ऐकत होते. दुर्वासा ऋषींना असं वाटलं की अमरीश नावाच्या राजेचा एवढी स्तुती, एवढी वाहवा करतात म्हणजे अमरीश राजा का माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. दुर्वासा ऋषी खूप तपस्वी होते. त्यांना अहंकार होता. त्यांना असं वाटले की माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे का मी एक दिवस त्यांच्या घरी जाणार. ते ज्या दिवशी दुर्वासा ऋषी त्यांच्या घरी गेली त्या दिवशी आखरीच्या एकादशीचं पारण होतं. ते त्यांना म्हणाले की तुम्ही आमच्या घरी आले, आमचं खूप मोठं भाग्य. आले तर तुम्ही जेवण करून जा, आज पारणाचा टाईम आहे. ते म्हणाले की मी लवकरच आंघोळ करून येतो, नंतर मग आपण जेवण करू. ते म्हणत ठीक आहे आणि ते निघाले. निघत असताना त्यांनी विनाकारण वेळ केला की यांचा पारणाचा टाईम निघून गेला पाहिजे आणि यांचं पारण अपूर्ण राहिलं पाहिजे, म्हणजे यांची 12 महिन्याची जे नियम होता तो नियम यांचा तुटून जाईल. दुर्वासा ऋषी लवकर आलेच नाही. अमरीश नावाचे राजे खूप त्यांची वाट पाहत होते ते, परंतु ते आले नाही. त्यांना असं वाटलं की आता मी खूप मोठ्या धर्मसंकटात पडले. मी जर का पारण करेल तर दुर्वासा ऋषीचा अपमान होईल आणि मी जर का पारण करणार नाही तर माझ्या 12 महिन्याच्या एकादशीचा जो नियम आहे तो आज नियम तुटणार आहे. तर राजा खूप धर्मसंकटात पडले. त्यांना काही सुचत नव्हतं. त्यांनी आपले गुरु वशिष्ठ ऋषींना म्हणाले की तुम्ही मला याच्यातून काही पर्याय सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही एक तुळशी दल घ्या आणि जल घ्या, तुम्ही पारण करून घ्या, म्हणजे दुर्वासा ऋषीचाही अपमान होणार नाही आणि ह्या तुळशी दल आणि जल ग्रहण केल्यामुळे तुमचं पारणही पूर्ण होऊन जाईल. त्यांनी तसंच केलं. त्यांनी जल आणि एक तुळशी दल घेतलं आणि आपलं पारण पूर्ण केलं. आणि पारण पूर्ण झाल्याबरोबरच दुर्वासा ऋषी आले आणि त्यांनी पाहिलं की आपल्याला जेवणाला सांगितल्यानंतर यांनी पारण केलं, माझा अपमान केला. दुर्वासा ऋषींना खूप क्रोध आला आणि त्यांनी क्रोधात येऊन आपल्या डोक्याची जे जटा आहे ती जटा खोलली आणि त्या जटा हलवल्यानंतर त्याच्यातून एक कृत्या नावाची राक्षसीन जन्माला आली. ती अमरीश राजाच्या मागे लागत होती. तेव्हाच कृष्णाने अमरीश राजांसाठी एक सुदर्शन चक्र त्यांच्या घरी त्यांचं रक्षण करण्याकरिता पाठवलं होतं. जेव्हा ती कृत्या नावाची राक्षसीन त्यांच्या मागं लागायला लागली तसंच त्या सुदर्शन चक्रने कृत्या नावाच्या राक्षसींला मारून टाकले आणि ते दुर्वासा ऋषीच्या मागे लागले. ते चक्र त्यांच्या मागं लागलं. धावता धावता दुर्वासा ऋषी ब्रह्माजीजवळ गेले. त्यांना म्हणाले की मला वाचवा, हे सुदर्शन चक्र माझ्या मागे लागलं, मला मारून टाकेल. तेव्हा ब्रह्मदेवांनी म्हटलं की मी या सुदर्शन चक्राला रोखू शकत नाही. हे सुदर्शन चक्र माझ्या बसमध्ये नाही. तुम्ही शिवजीकडे जा
शिवजीच तुमचं रक्षण करेल. तेव्हा पळत पळत ते शिवजीकडे गेले आणि शिवजीला म्हणाले की कृपा करून माझं रक्षण या चक्रापासून करा. परंतु शिवजीही त्यांना म्हणत होते की मी ही या सुदर्शन चक्राला रोखू शकत नाही. हे सुदर्शन चक्र ज्याचं आहे तुम्ही त्यांच्याजवळ जा. तर तिथूनही निघाले. दुर्वासा ऋषी धावत धावत विष्णूजवळ गेले. विष्णू म्हणजेच कृष्णाचाच अवतार. विष्णूजीजवळ गेले आणि विष्णूजीला म्हणाले की हे परमपिता, मी तुमच्या शरण आलो, मला माफ करा, मला या सुदर्शन चक्रापासून वाचवा. तेव्हा ते म्हणाले की मीही या सुदर्शन चक्राला रोखू शकत नाही, कारण की मीही भक्ताच्या अधीन आहे. तुम्हाला या चक्रापासून वाचवणार तर ते अमरीश राजेही वाचवणार. तेव्हा ते अमरीश राजाजवळ गेले आणि त्यांना म्हणाले की हे अमरीश राजांनी म्हटलं की हे चक्र कृपा करून तुम्ही शांत व्हा. दुर्वासा ऋषींच्या अंगात जे अग्नी आहे ते अग्नी शांत होऊ द्या. यदि त्यांचं पुण्य कमी पडत असेल तर मी माझी जे आजपर्यंत केलेली भक्ती आणि जे काही दानपुण्य केलं असेल ते सर्व मी दुर्वासा ऋषींना द्यायला तयार आहे. परंतु कृपा करून यांचे जे अंगातली अग्नी आहे ते अग्नी शांत होऊ द्या आणि तुम्ही वापस या. तेव्हा म्हणतात ना की जे कृष्णाचे भक्त असले त्यांना कधीच अहंकार होत नाही. अशी आहे ही अमरीश राजाची कहाणी.